ठीक आहे. इथं ही पहिली बैठक असेल असं समजू. सुरुवातीची हातातली म्हणून इथं लिहिलं नाही किंवा होऊ शकते सुरुवातीची हातात 0 आहे आणि बँकेत पण 0 आहे. ठीक आहे. आमच्याकडे जानेवारी महिन्यामध्ये सभासद फी 10,000 रुपये जमा झाली. भाग भांडवल किंवा हिस्सा धन आपल्याकडे 20,000 रुपये झालं. असं 30,000 रुपये जमा झाले कॅशबुकनुसार. नंतर खर्च आम्ही केलं. स्टेशनरीसाठी 500 रुपये केले. हातात राहिले 9,500 आणि बँकेत राहिले 20,000. अशी टोटल किती झाली 30,000. जेव्हा आम्ही आता समजा हा फेब्रुवारीचं सुरू आहे. ठीक आहे. आम्ही फेब्रुवारी 2024ला ही बैठक घेत आहोत. आता याच्यामध्ये पण जमा खर्च आहे. एक जमा बाजू आहे, एक खर्च बाजू आहे. ठीक आहे. इथं अनुक्रमांक, विवरण आणि रक्कम. विवरणला मोठा पाहिजे. रक्कम, अनुक्रमांक, विवरण आणि रक्कम. ठीक आहे. आता जेव्हा आपण जमा आणि खर्च काढणार आहोत ते ह्या जमा खर्चमध्ये बघा आपली बैठक सुरू आहे फेब्रुवारी 2024ची. ठीक आहे. पण जेव्हा आम्ही जमा आणि खर्चमध्ये जेव्हा आपण लिहू तर जो हा जानेवारी 2024चा जो कॅशबुक आहे ह्या कॅशबुकवर एंट्री आम्ही इकडे लिहिणार. ठीक आहे. आता इथं काय म्हणते हातात किती आहे 0, बँक 0, सभासद फी 10,000, हिस्सा धन किंवा भाग भांडवल 20,000. ठीक आहे. बाकीचे इथं ऑप्शन असतील पण आमच्याकडे काही आले नाही तर आपण काही लिहिलेलं नाही. ठीक आहे. असेल तर तो आम्ही लिहिणार. विक्रीतून उत्पन्न असेल तर विक्रीतून उत्पन्न लिहिणार. ठीक आहे. मग याची आपण इथं एकूण करतो किती आली 30,000. ठीक आहे. आता आम्ही खर्च जाऊ. आम्ही खर्चमध्ये एक स्टेशनरी केला 500 रुपये. इथं अखेर हातात आहे ना 9,500 आहे आणि अखेर बँक आहे 20,000. अशी किती झाली 30,000. बघा आपली बैठक तर सुरू आहे फेब्रुवारी 2024ची पण जो जमा खर्च आपण लिहिलेला आहे जानेवारीचा लिहिलेला आहे. जानेवारीच्या कॅशबुक म्हटलं जानेवारीच्या बैठक अहवालमधला नाही. जानेवारी 2024 म्हणजे जी आपली बैठक सुरू आहे त्या बैठकीच्या मागील बैठकीमधील रोख वहीवरील किंवा कॅशबुकवरील रकमा जसेच्या तसे इथं आपल्याला जमामध्ये जमात लिहायचं आहे आणि खर्चमध्ये खर्चात लिहायचं आहे. तर ही बैठक पहिली आहे जानेवारीची. कोणती? हो ही आपली पहिलीच बैठक आहे. हो म्हणजे जानेवारीच्या जसं रोख रक्कम मध्ये ती आली नाही का तर आपण फेब्रुवारी मध्ये तीच लिहिली. याचा अर्थ जानेवारीच्या जमा खर्च मध्ये मग काहीच नाही आलं. म्हणजे त्याच्या अगोदर पण अगोदर समजा नसेल झाला काहीच तर 0-0 असेल. सर्व 0-0 बस रोख वहीवरच्या रकमा कुठे उतरवायच्या आहेत हां. म्हणजे जी बैठक सुरू आहे म्हणून मी इथं प्रत्येकाला एक इथं वाक्य लिहून देतो. मागील बैठकीच्या गोषवार किंवा रोख वहीवरील रकमा लिहा. ठीक आहे. का का बरं असं आलेलं आहे? का बरं म्हणजे याच्यासाठी जेव्हा आपण बैठकीला बसतो तेव्हा त्या महिन्याच्या आपल्याजवळ लिहिला नाही तर त्याच्या आपल्या विचारात तुमची जर ही आज 8 तारखेला जर तुमच्या याची पीजीची बैठक असेल ठरलेली ठीक आहे ह्याच तारखेला तुमचे अध्यक्ष सचिव पूर्ण सह्या बिया करून नाही का हा त्याच दिवशी पूर्ण होणार. बैठक अहवाल त्याच दिवशी पूर्ण होणार ज्या दिवशी तुमची बैठक आहे. पूर्ण पदाधिकारी ज्या काही सह्या लागत आहेत ज्या काही गोष्टी लागत आहेत त्या पूर्ण. कारण की तुमची 8 तारखेला बैठक आहे पण आता तुमचे एवढे व्यवहार जे कॅशबुकवरचे आहेत तुम्हाला माहीत आहेत का? नाही. पण मागचे व्यवहार माहीत आहेत. म्हणजे आपण 30-31 पर्यंत कंप्लीट करतो. म्हणून ह्या रकमा
आपण त्या मागचा जो झालेला आहे रोख वहीवर लिहिलेला त्या रकमा आपण इथं लिहितो, ठीक आहे, आणि त्या दिवशी पूर्ण करतो. नंतर पदाधिकारी तुम्हाला महिनाभर म्हणजे भेटणार नाही, जेव्हा पुढली बैठक असेल त्याच दिवशी भेटतील. आपण हा त्याच दिवशी क्लोज 1 तारीख असेल, इथं 2 समजा, ठीक आहे, इथं 8 तारीख, मग 9, 10, 31, ठीक आहे. हा समजा जानेवारी महिना असेल, ठीक आहे. नंतर मग अजून 1 तारीख होते फरवरीची, मग 1, 2, इथं 8 तारीख असेल, इथं ह्यावेळेस 29 आहे, ठीक आहे. नंतर इथं 1 तारीख, 2, 8, 31, ठीक आहे. बघा हा 1 महिना, हा 1 महिना आहे ना, हा 1, ठीक आहे. आपल्या उत्पादक गटाची बैठक कोणती आहे, समजा 8 तारीख, म्हणजे आम्ही ह्या 8 तारखेला उत्पादक गटाची बैठक घेतो. जेव्हा आपण बैठक लिहितो म्हणजे पदाधिकाऱ्यांना जेव्हा सांगतो काय करणार आपण, बैठकमध्ये ह्यापासून तर ह्यापर्यंत सांगणार, ठीक आहे. हे तर राहतील बैठक अहवालमध्ये, ठीक आहे. नंतर ईदपासूनचं ईदपर्यंत हा झाला बैठक अहवाल, आणि इथून इकडे समोर असेल, इकडून इकडे मागे असेल, हा झालं बैठक अहवाल. आणि रोख वही जी आहे, रोख वही 1 तारखेला सुरू होते आणि त्या महिन्याच्या 31ला खतम होईल. ह्या 1ला सुरू होईल, इथं 29ला खतम होईल, हे सुरू होईल आणि इथं 31ला खतम होईल. म्हणजे हे का तुम्हाला एक सांगतो बघा, आपल्याला तिथं हिशोब नाही लिहायचा आहे बैठकमध्ये. आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे पदाधिकाऱ्यांना, सभासद फी 500 रुपये आली किंवा सभासद फी 10,000 रुपये आली, तुम्ही लिहिणार बैठकमध्ये, ठीक आहे. जमा खर्चच नाही लिहिणार. त्यांना फक्त सांगणार की आमची जेव्हा समजा ही 8 तारखेला बैठक संपली होती, त्याच्यानंतर 9 तारखेला आम्हाला अभियानाकडनं 1.5 लाख रुपये आले असतील किंवा 2 लाख आले असतील, तर आम्ही त्यांना फक्त सांगतो पदाधिकाऱ्यांना की बाबा आमच्याकडे जेव्हा आपली बैठक संपली होती त्याच्यानंतर 9 तारखेपासून तर ह्या 7 पर्यंत किंवा ह्या 8 पर्यंत सभासद फी एवढी जमा झाली, आम्ही विक्री माल केला तर एवढ्या रुपयाचा केला, एवढा आम्ही याच्यावर खर्च केला, आम्ही तेवढा, फक्त आपण त्यांना सांगतो, मंजुरी घेतो त्यांची. फक्त म्हणजे ते अंधारात राहू नये. आपण सांगू ना की बाबा एवढं मानधन खर्च केलं, एवढं स्टेशनरी खर्च केलं, एवढं बियाणे खरेदी केले, एवढं विकलं तर एवढे रुपये आपल्याकडे आले, ठीक आहे. इथले झालेले व्यवहार हे आपण फक्त सांगतो त्यांना. काय करतो, सांगतो. आणि रोख वहीमध्ये 1 तारखेपासून 31 पर्यंत जेवढ्या रकमा आलेल्या असतील तेवढ्या इथं लिहितो. आता समजा हा बैठक सुरू आहे, ही 8 तारखेला बैठक सुरू आहे, जमा खर्च कोणता टाकणार, हा. ह्या 8ला बैठक सुरू आहे, जमा खर्च कोणता टाकणार, फरवरीचा, ठीक आहे. म्हणजे आम्ही हा त्याच दिवशी तिथं कंप्लीट करतो. अजून काही, उत्पन्नामध्ये सभासद फी, ठीक आहे, किती, तुम्ही आणि तुम्ही 2 नको बोला, ठीक आहे. अजून सांगा बाकीच्यांनी. म्हणजे झालं का की अजून नाही, आता हे एवढी झाली, ठीक आहे. कारण की ह्या पण रकमा सारख्या आल्या पाहिजे, जमा खर्च पण सारखंच आलं पाहिजे. हां, अजून इथं काय लिहायचं आहे सांगा. कुठं झालं का, उत्पन्न एवढंच आहे का, हां, किती, हिस्सा धन आहे का, तर 3 लोक नाही म्हणणार, म्हणजे 1, 2 आणि 3, बाकी जण म्हणणार उत्पन्न आहे, ठीक आहे. हिस्सा धन उत्पन्न नाही आहे, ठीक आहे. काय, तो दायित्व आहे. हिस्सा धन उत्पन्न नाही आहे, ठीक आहे. काय, तो दायित्व आहे.
काय आहे? दायित्व. हिस्सा धन आम्हाला भविष्यात परत करायचा आहे, म्हणून तो आमचा उत्पन्न नाही. उत्पन्न काय समजायचा? जो आम्ही कधीच परत करणार नाही तो आमचं उत्पन्न, आणि जो आम्ही परत करणार तो आमचं दायित्वमध्ये जाईल. ठीक आहे. तो तुम्ही जेव्हा दायित्व शिकाल तर त्या दायित्वमध्ये जाईल. ठीक आहे. तर हा उत्पन्न नाही म्हणून आम्ही एवढाच लिहिणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन आहेत आहे ना. इथं काय आहे? नफा. इथं आहे तोटा. मी डायरेक्ट लिहित आहे, अधिकचं आहे ना तुम्ही. हां हां. आता इथं खर्चापेक्षा उत्पन्न अधिक, आणि इकडे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक. ठीक आहे. म्हणजे हा आहे तोट्याची बाजू आणि हे आहे नफ्याची बाजू. आम्हाला इथं टोटल केली, एकूण केली. ठीक आहे. तर आम्हाला किती आलं? 10,000 रुपये. तर आम्ही तोट्यात आहो की नफ्यात आहो? नफ्यात आहो. ठीक आहे. इथं आम्ही खर्च, एकूण खर्च लिहिला. ठीक आहे. 500 रुपये. आता आम्हाला खर्चापेक्षा उत्पन्न अधिक आहे, तर इथं काय येणार? कसे काढले 9,500? हां, ह्या 10,000 मधनं केलेला खर्च मायनस केला म्हणून आले 9,500. नाही तर काहीला समजायचंच नाही की 9,500 कुठून आले. आणि ह्या दोघांची टोटल किती येते? इथं तोटा नाही आहे म्हणून डॅश केली. ठीक आहे. आलं? जुळलं ना? कोणतरी म्हणे बँकेत अखेर शिल्लक हातात. ठीक आहे. समजलं खर्च आणि उत्पन्न? खर्च आणि उत्पन्न समजलं का?